कढईतले पानगे बनवण्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ जाडसर दळून आणा। त्यामध्ये मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चम्मच मीठ टाका, 2 चम्मच ओवा घ्या, तो हातावर कुस्करून छान त्याच्यावर टाका। त्यानंतर त्यामध्ये वाटीभर तेल टाका। तेल छान टाका म्हणजे आपले पानगे छान शिजून येतील आतून। हे बघा मी किती तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर पूर्ण कणिक छान मळून घ्या। पहिले हाताने पूर्ण मिक्स करून घ्या आणि नंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून ती कणिक छान भिजवून घ्या। पोळ्या करतो तशी कणिक भिजवू नका, कडक कणिक भिजवा। हे बघा एवढी जाड कडक कणिक भिजवा, कारण का पानग्यासाठी कडकच कणिक लागते, पोळ्यासारखी कणिक भिजवू नका। आणि आता एक गोळा घ्या हातावर, तो पोळी करण्यासाठी जसा गोल करतो आपण तसं करा। एक पारी केल्यासारखी करा पोळीची। त्यामध्ये संपूर्ण तेल लावून घ्या। तेल छान लावा। तेल लावल्यानंतर त्याच्या पूर्ण कडा आतमध्ये ओढा आणि त्या छान दाबून तेल लावून प्रत्येक याच्यावर तेल लावत चला आणि दाबत जा। हे बघा, बघू शकता तुम्ही। आणि त्यावर पूर्ण गोल झाला ते गोल करा हाताच्या साहाय्याने। एखादी छोटासा गोळा घ्या कणकीचा, तो तेलामध्ये बुडवा आणि तो त्याच्यात आतमध्ये टाका आणि आता पूर्ण गोल करून ते पॅक करून घ्या। असं हाताच्या साहाय्याने पूर्ण बंद करून घ्या। एकही इथं ही दिसली नाही पाहिजे मोड। हे बघा गोल झालेला आहे सगळा। असा पानगा बनवून घ्या। तुमच्या लक्षात नसेल आलं तर मी दुसरा बनवून दाखवते अजून एक। अजून तसाच कणकेचा गोळा घ्या, गोल करा, त्यामध्ये तेल लावा। व्हिडिओत जसं दाखवताय तसंच करा तुम्ही, तुमचे पानगे छान होईल। सगळ्या कड्या आतमध्ये मुडपून घ्या, तेल लावत चला, गोल करा, थोडं खोल करा। त्याच्यात छोटासा एक गोळा घ्या कणकीचा, तो तेलात मिसळा। तेलात टाकून तो मधोमध अगदी टाकून सगळीकडून पॅक करून घ्या। पानगा हाताच्या साहाय्याने छान गोल करून घ्या। हे बघा, आता 2 पानगे करून दाखवलेले आहे मी। आता हे पानगे शिजवण्यासाठी आपल्याला कढईचा वापर करायचा आहे। त्यामुळे आता तुम्ही गॅस लावून घ्या। गॅसवर कढई ठेवा एक। कढई छान गरम येऊ द्या पहिले आणि मग गॅस एकदम कमी करून घ्या आणि गरम कढईमध्ये थोडं तूप टाका। तुम्ही तेल टाकलं तरी चालेल। त्यामध्ये पानगे असे ठेवून घ्या गोल गोल। आणि झाकण लावून 5 मिनिटं त्याला चांगली वाफ येऊ द्या। थोडं तूप टाका त्याच्यावर। 5 मिनिटानंतर त्याला पलटी करायची आहे आपल्याला। तर हे बघा, हाताच्या साहाय्याने करू शकता, तेवढं काही हे नाही आहे। खालच्या साईडने शिजलेले आहे। आता अजून 5 ते 10 मिनिटं शिजू द्या। हे बघा, टूथपिकच्या साहाय्याने बघताय मी, टूथपिक किती क्लीन निघाली आहे, याचा अर्थ आपले पानगे छान शिजलेले आहे।
शिजलेले पानगे आता तुम्ही काढून शकता. जरी थोडे कच्चे राहिले तरी थोडेसे 2 मिनिटं अजून वाफवून घ्या. अजून हे बघा, आपण आता दुसरी बॅच सुद्धा लावून घेतलेली आहे. आता त्यावर थोडं तूप टाका आणि शिजू द्या. हे पानगे तुम्ही साध्या वरणासोबत, गोड वरणासोबत सुद्धा खाऊ शकता. गोड वरणाचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हे बघा पानगे किती छान शिजलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.